जैन मंदिरासमोर झाड पडल्यानं 2 दुचाकींचं नुकसान. महापालिका प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी झाड हटवण्यात आले. भिवंडीतील तीनवत्ती परिसरातील रस्त्याला पुन्हा नदीचं स्वरूप. अनेक सखल भागातील दुकानात शिरलं पाणी. भिवंडी तालुक्यातील वडपे रिलायन्स डीसी गोदाम संकुलात पाणी साचलं. पाण्यात कामगाराची दुचाकी उडाली. ठाण्यात डोंगर भागातून येणारं पाणी आता रस्त्यावर येऊन कॉम्प्लेक्सच्या परिसरात अनेक वाहनं पाण्याखाली. साताऱ्यातील कास हिल रिसॉर्ट परिसरात तरुणांचा धिंगाणा. संभाव्य दरडी, पूरस्थिती आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन कास पठारासह विविध पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी. खंडाळा तालुक्यातील अतीट गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. पुराच्या पाण्यामुळे ओढ्यालगतच्या घरं आणि शेतीचं नुकसान. साताऱ्यातील कास तलाव ओव्हरफ्लो. सातारकरांची पाण्याची चिंता मिटली. अवघ्या 7 दिवसांच्या मुसळधार पावसात तलाव भरलाय. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका. आलेवाडी गावाजवळ मेढा कुडाळ पाचवड मार्गावरील घाटात मोठी दरड कोसळल्यानं रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यात सरासरी 46.6 मिलीमीटर पाऊस. आतापर्यंत एकूण सरासरी 207.9 मिलीमीटर पावसाची नोंद. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गुडघाभर पाणी. वाहन चालकांची कसर. महाबळेश्वर तापोळा परिसरात मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. कुरोशी सौंदरी बंधाऱ्यावरून पाणी तर सौंदरी येरणे मार्ग बंद. सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली. बहे येथील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्याचे ड्रोन दृश्य. जळगाव जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर शहरात पावसाची उसंत. सुनील तटकरे यांकडून रोह्यात पूर परिस्थितीचा आढावा. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर. धरणांमधून पाण्याचा विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय ठेवण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश. पंढरपूरमधील उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. दौंड आणि बनगार्डनमधून 1,61,000 क्युसेक पाण्याची आवक. वसई विरार शहरांमध्ये पावसानं जोरदार मुसंडी मारली आहे. नालासोपारा, वसई विरार या संपूर्ण भागातील रस्त्याला नद्यांचं स्वरूप. उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचं पाणी. कल्याणमधील शिवाजी चौक ते गुरुदेव हॉटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर गुडघाभर पाणी. अनेक दुचाकी, रिक्षा आणि 4चाकी वाहनं पाण्यात बंद. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील अशोका धबधब्याचं रौद्ररूप. अशोका वॉटरफॉल जवळ जाण्यास पर्यटकांना बंदी. भिवंडीत तानसा नदीच्या पुरात अडकलेल्या 50 ते 60 नागरिकांची सुखरूप सुटका. दक्ष नागरिक फाउंडेशनचे धाडसी बचावकार्य. वर्ध्यात करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या डांबरी रस्त्याचा कडा वाहून गेल्यानं रस्ता कचण्याच्या मार्गावर. पहिल्याच पावसात हलगर्जीपणा उघड आल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली. पुणे मार्गावरील वाहतूक एकाच लेनवर. नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस. सप्तशृंगी गड घाट भाविकांसाठी 3 दिवस बंद राहणार. दरड कोसळण्याच्या शक्यतेनं प्रशासनाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुधाकर नगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था. रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वार घसरून पडून अपघात घडल्याची तक्रार. मावळमधील विसापूर किल्ल्याचा कडा कोसळून पाटण गावातील घर मातीच्या ढिगाऱ्याखाली. त्यानंतरची ड्रोन दृश्य सतीश साठे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात चित्रित केली. पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली. नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक एकेरी मार्गानं. लोणावळ्यात नॉर्थ पॉइंट जवळ दरड कोसळली. 360 रिसॉर्ट या ठिकाणी भूस्खलन. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय. राजापूरमधील कोदवली, अर्जुना नदी येथील दुथडी भरून वाहते. तर पूर नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष लक्ष ठेवून. कोट्यवधी खर्चून बांधलेल्या पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशनला पावसात गळती. मेट्रो प्रशासनाकडून पाणी थांबवण्यासाठी बकेट आणि मोठे डस्टबिन ठेवण्यात आले. बीडच्या धर्मापुरी ते मांडवा रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. नागरिकांची चिखलातून पायपीट. मीरा भाईंदरमध्ये मनसेचे झाडांच्या फांद्या परिधान करून अनोखे आंदोलन. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभाराविरोधात आंदोलन. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील निळपण येथील जवाहर हायस्कूलमध्ये एक आगळावेगळा उपक्रम.
माझी माती माझी आई उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवली भात लागवड. धुळ्यात निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, शेतकऱ्यासमोर आता दुबार पेरणीचं संकट. वर्ध्यात सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमध्ये समितीकडून तपासणी, विविध भागात सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तपासणी सुरू. भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडवर टाकाऊ भाजीपाला पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणल्याचा आरोप, स्थानिक नगरसेवक रोहिदास वाघमारेंचा आरोप. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात लातूरात काँग्रेसकडून निषेध, रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करत घोषणाबाजी. कल्याणमध्ये राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेनेचा एल्गार, टाळ घोषणांनी रामरक्षा आंदोलन. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन, उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कॉक्रोच जनता पार्टीला मोठा दिलासा, कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटवरील बंदी उठवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती, दोघांच्या व्हॉट्सअॅप आधारे पोलिसांचा दावा. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठक, सरकारनं नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींना पाठीशी घालू नये अशी मागणी. वर्ध्यात तुकाराम मुंढेंना पहिला मोठा झटका, गोरज भंडारवर केलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केलं रद्द. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती चालू ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, सरकारनं आपले म्हणणे मांडावे, त्यासाठी नोकर भरती थांबवता येणार नाही, न्यायालयाचा निर्वाळा. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचं अनुदान वाढवण्याची मागणी. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यानं हरवलेले तब्बल 25 स्मार्ट मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्यात आले. मोबाईलची एकूण किंमत 6,25,000. बीडमधील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार नसाल तर राजीनामा द्या, माजलगाव, परळी, सिरसाळा, धारूर, लिंबागणेश, अंबाजोगाईसह अनेक ठिकाणी बॅनर, लोकप्रतिनिधींविरुद्ध किसान सभा आक्रमक. गडचिरोलीतील गोंडवानाचा विद्यार्थी रोहित राठोडला भारतीय संघात स्थान, तर इंग्लंड या ठिकाणी होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड. ऑपरेशन शोध 4 मध्ये यवतमाळ पोलिसांचं मोठं यश, 15 दिवसात 60 अल्पवयीन मुलींचा शोध, ऑपरेशन प्रस्थानही प्रभावी. कोल्हापुरात साईभाई गँगच्या प्रमुखाची राजारामपुरीत पोलिसांकडून वरात, टोळीची दहशत मोडून काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी योजना त्वरित सुरू होणार, पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणार. धाराशिव जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई, शासन मान्यता न घेता शाळा चालवणाऱ्या 5 नामांकित इंग्लिश मीडियम शाळांना शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांचा दणका. हिंगोलीतील कळमनुरीत हजरत नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त संदल मिरवणूक, भक्तिमय वातावरण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि धार्मिक सौहार्द्याचे दर्शन घडवणारी मिरवणूक. पुण्यात पालखी सोहळ्यात पोलिसांकडून एआय वापर करण्यात येणार, संत तुकाराम महाराज पालखीवर 125 एआय लिंक कॅमेरे लावणार. देहू नगरीतून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान, संभाजीराजेंनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील विहंगम दृश्य, सोहळ्याला वारकऱ्यांची गर्दी. अग्निवीरांच्या पुनर्विसर्जनाबाबत शासन निर्णय कधी निघणार, आमदार चंद्रदीप नरके यांचा विधानसभेत सवाल. सभागृहात उपस्थित विरोधकांना वेळेत आणि योग्य बोलण्यासाठी वेळ द्या, मंत्री आशिष शेलारांचा विधानसभेत विरोधकांना टोला, वडेट्टीवार यांचे शब्द मोत्यांप्रमाणे झेलायला तयार, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य. 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वनविभाग अनुत्तरित, ठाण्यातील 193 एकर जमिनीचा वादग्रस्त प्रकरणी सरकारला 2800 कोटींचा भुर्दंड, जमिनीवर दावा करण्यास वनविभागाची दिरंगाई, वनविभागाच्या अनास्थेमुळे सरकारचे कोट्यवधींचे नुकसान. ठाण्यातील टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा, आमदार जितेंद्र आव्हाडांकडून विधानसभेत उपस्थित, अनधिकृत इमारतींमध्ये बारला परवानगी कशी दिली, टीडीआर प्रकरणी एसआयटी लावली पाहिजे, आव्हाडांची मागणी. ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरण, सत्तेच्या आधारावर बिल्डराच्या घशात घालण्याचं काम, टीडीआर प्रकरणी नाना पटोले आक्रमक. विधानसभेत अस्लाम शेख आक्रमक, मुंबईतील दूध भेसळीच्या मुद्द्यावरून कडक पावलं उचलण्याची विधानसभेत मागणी. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा, दूध विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची सुनील प्रभूंची मागणी. मुंबई शहर आणि उपनगरातील लीजवरील मालमत्तांसाठी मोठी बातमी, 99 वर्षांसाठी लीजवर दिलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या जमिनींचा प्रश्न मार्गी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा.
एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ द्या. कोल्हापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. जयंत पाटलांशी दुसऱ्या विषयावर मिश्कील चर्चा केली. मी दुसऱ्या विषयावर हसलो. अमित साटम यांचं हसण्याच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण. विधानसभेत कोळसा खाणीतील आगीवर चर्चा. 32 मिनिटात अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत प्रश्न उपस्थित. यंत्रणेचं नूतनीकरण करण्याची गरज. मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. कुठलीही कातळ शिल्प नष्ट होणार नाहीत. मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही. बाईक टॅक्सी ॲप्सवर विधानसभेत चर्चा. बाईक टॅक्सी ॲप्सच्या अनधिकृत व्यवसायामुळे नुकसान. आमदार दिलीप लांडे यांचा आरोप. बाईक टॅक्सी किंवा चारचाकी चालवण्यासाठी बॅच दिले जातील. मंत्री सरनाईकांचं उत्तर. जत सांगोला आटपाडीत अद्याप पाऊस नाही. आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. तर पावसानं धडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्यात. पडळकरांचं वक्तव्य. मागील दशकामध्ये 70च्या जवळ पेपर फुटले. खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य. तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यास भाग पाडू. खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य. विधानसभेत लग्नाच्या वयाबाबत चर्चा पार. लग्नासाठी मुलीचं किमान वय 18 वरून 21 वर्ष करा. मुलांचं लग्नाचं वय 21 वरून 24 वर्ष करा. भाजप आमदार प्रशांत बंब यांची विधानसभेत मागणी. यवतमाळमधील दारव्हा दिग्रस परिसरात शेतचोरांच्या टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपी मोहम्मद मुस्तसीर मुस्ताक अटकेत. 2.56 लाखांचा मुद्देमाल जप्त. बनावट एनईएफटी व्यवहाराचा स्क्रीनशॉट दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणारा आरोपी अटकेत. आरोपीकडून 12 फसवणुकीच्या गुन्ह्यांची कबुली. सातारा पोलिसांची कारवाई. वर्ध्यात गावठी मोहा दारू तयार करण्यासाठी वापर करण्यात येणारं साहित्य जप्त. 2,43,000चा मुद्देमाल जप्त. परभणीतील एकलिंगजी महादेव मंदिरातील दानपेटी फोडून लाखोंची चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापुरात तरुणावर कोयत्यानं हल्ला. नागाळा पार्कमधील घटना. शाहूपुरी पोलिसांकडून 3 भावांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.